शिरोली पाईट रस्त्यावर लादवड येथे जुन्या वादातून मित्रावर त्याच्या पत्नीसमोरच गोळीबार। 2 वर्षांच्या वादातून चांदूस येथील 23 वर्षीय केतन कारले याचा निर्घुण खून। कोर्टाच्या तारखेसाठी जाताना गुरुवारी केतन कारले याच्यावर ट्रिपल सीट आलेल्या हल्लेखोरांनी केली फायरिंग। संशयित आरोपी शुभम तांबे याने जुन्या मित्रालाच संपवलं। शुभम तांबे याच्यासह त्याच्या 2 साथीदारांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। केतन कारले याची पत्नी कुमकुम वय 21 यांची फिर्याद। भामाखोऱ्याच्या विकासासाठी बाधा आणणाऱ्यांविरोधात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या समर्थकांकडून थेट इशारा। खेड तालुक्यातील काही नेते जाणीवपूर्वक पूर्वीच्या पिंपरी बुद्रुक पाईट गटात शरद बुट्टे पाटील यांना टार्गेट करत असतील तर आम्ही जिल्हा परिषदेच्या नाणेकरवाडी म्हाळुंगे गटात त्याचे परिणाम दाखवून देऊ। शिंदे वासुली, सावरदरी आणि बिरदवडी या गावातील कार्यकर्त्यांनी शरद बुट्टे पाटील यांच्या विरोधकांना दिला गर्भित वजा इशारा। म्हाळुंगे पंचायत समिती गणातून कोणाला निवडून द्यायचे हे आता आम्हीच ठरवू असा विश्वास बुट्टे पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी केला व्यक्त। पूर्वी पिंपरी पाईट या जिल्हा परिषद गटात असलेली ही गावे आता नवीन रचनेत नाणेकरवाडी म्हाळुंगे गटामध्ये समाविष्ट झाली असून या गणामध्ये 4800 मतदार हे बुट्टे पाटील यांना मानणारे असल्याचेही ग्रामस्थांनी विरोधकांना करून दिली आठवण। शरद बुट्टे पाटील यांना डिवसणाऱ्या विरोधकांना केलं लक्ष। जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांमध्ये कलगीतुरा। सावरदरी येथील शिंदे, वासुली, सावरदरी आणि बिरदवडी या 4 गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची गुरुवारी बैठक संपन्न। प्रत्यक्ष निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या नाणेकरवाडी गटातील रणनीती ठरवण्याचा बैठकीत निर्धार। यावेळी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ टेमगिरे, भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील देवकर, सावरदरीचे माजी सरपंच संजय चौधरी, बिरदवडीचे माजी सरपंच मोहन पवार, वासुलीचे माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तभाऊ घुले, म्हाळुंगे सावरदरी सोसायटीचे चेअरमन तानाजी पवार आणि हबप बाळासाहेब पवार यांनी यावेळी मांडली भूमिका। स्वर्गीय महादू हाऊजी बच्चे आणि वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवणारे हरिभक्तपरायण भिकाजी बाबा बच्चे वाजवणे बाबा यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मगावी वाजवणे येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचा बुधवारी झाला भूमिपूजन सोहळा। शतकीय परंपरेचा वारसा जपणारी मुंबई डबेवाला सेवेची आज जगभर झिरो इरर सर्व्हिस म्हणून ओळख। महादू हाऊजी बच्चे यांनी स्थापन केलेल्या मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ आणि नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डबेवाल्यांची सेवा, संघटन शक्ती, शिस्त, सामूहिक जबाबदारी आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या आधारे आदर्श व्यवस्थेत झाली विकसित। धर्मशाळा, अन्नछत्र, रोटी बँक, पर्यावरण उपक्रम आणि सामाजिक बांधिलकीची सातत्याने जोपासना केल्याबद्दल डबेवाल्यांच्या कार्याचे विशेष कौतुक। या स्मारक भूमिपूजन सोहळ्यास आमदार श्रीकांत भारतीय, आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे पाटील, इंजिनियर दिलीप मेदगे, कात्रज दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, माजी संचालक शेखर शेटे, बाजार समिती संचालक जयसिंग भोगाडे, माजी नगरसेवक रवी लांडगे, उद्योगपती किरण मुके, मुंबई डबेवाला संघटना अध्यक्ष उल्हास मुके, मंडळ अध्यक्ष रामदास करवंदे आदींची उपस्थिती। तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या दोघांना दुचाकीसह ताब्यात। 1,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाची 25 नोव्हेंबर रोजी कारवाई। सागर देवराम पारधी वय 28 राहणार कडदे तालुका खेड आणि वैभव निवृत्ती राणे वय 24 राहणार कामचे तालुका मावळ यांच्यावर कारवाईचा बडगा। आरोपींकडून 33,330 रुपये किमतीची देशी विदेशी दारू असा ऐवज आणि एक दुचाकी असा एकूण 1,23,330 रुपयांचा माल जप्त।